नमस्ते. परवा मी विचारलं होतं तुम्हाला की पाणी पिताय का? पाणी पिणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, पाणी पिणं गरजेचं आहे. म्हणजे पाणी जे आहे ना ते शरीराला हायड्रेटेड ठेवतं. पाणी महत्वाचं आहे. ब्रेन जो आहे तर त्या ब्रेनमध्ये सुद्धा पाण्याची गरज आहे. तुम्ही तहान खूप अडवली म्हणजे तहान लागले तुम्हाला, हा सुद्धा एक वेग सांगितला आहे, आणि तहान तुम्ही अडवली, पाणी पिलाच नाही, तर बऱ्याच वेळेला पाण्याची कमतरता शरीराच्या पेशींना व्हायला लागते आणि त्या शरीरातल्या पेशी ज्या आहेत त्या सुद्धा काम करणं बंद करतात. पाणी खूप वेळ नाही मिळालं तर अगदी ब्रेन सुद्धा तुमचं काम करणं बंद करतो, लक्षात राहायचं कमी होतं. आणि त्यामुळे सातत्यानं जर तुम्ही पाणी पितच नसाल, ही तुमची खोड असेल, तर बऱ्याच वेळेला तुम्हाला त्रास होऊ शकतं. त्यामुळे पाणी हे तासाभरात का होईना, ग्लासभर का होईना, तुम्ही घ्यायला पाहिजे. तहानेप्रमाणे पाणी पिलं पाहिजे. आता मी हे सांगतोय, पाणी प्या जसं सांगतोय, अति पाणी पिऊ नका, पण पाणी पिणं गरजेचं आहे. नाही सर, मी दिवसभरात अर्धाच लिटर पाणी पितोय, नाही मी पाणी काय नाही पिलं तर चालतंय, असं नाही आहे. तुम्हाला पाणी पिलं पाहिजे. तहानेप्रमाणे का होईना पाणी पिलं पाहिजे. तासाभरात एखादा ग्लास पाणी का होईना तुमच्या शरीरामध्ये जायला पाहिजे. पाणी आणि शरीर हे दोन्ही जीवन आहेत. शरीर हे सुद्धा जीवन, पाणी हे सुद्धा जीवन. त्यामुळे जीवनामध्ये पाणी, पाण्यामध्ये जीवन हे आहेच.